पहिलीपासून अभ्यासक्रमातल्या हिंदी भाषेच्या समावेशावर आता वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया समोर येत आहेत। राजकीय प्रतिक्रिया तर आहेतच, मात्र सोबतच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या सामाजिक संघटना, यासोबतच मराठीसाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांनी आता या हिंदी भाषा सक्तीला विरोध केलेला आहे। माझ्यासोबत आहेत दीपक पवार। दीपक पवार हे मराठी अभ्यास केंद्र आणि इतर वेगवेगळ्या संस्थांशी निगडित आहेत। दीपकजी, खूप खूप स्वागत तुमचं झी 24 तासवर। सध्याचा जो विषय आहे की पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती, तृतीय भाषा असली तरी सुद्धा ही सक्ती आहे का? तुम्हाला ती सक्ती वाटते का आणि याचा विरोध तुम्ही नेमका कसा करताय? मनश्री, तू म्हणलीस तसं ही सक्ती आहेच। 16 एप्रिलला शासनाने हा शासन निर्णय जाहीर केला आणि त्यांनी असं म्हटलं की शिक्षण धोरण जे नवं आहे त्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठीचं जे भाषा धोरण आहे त्या भाषा धोरणामध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्यामध्ये पहिली भाषा मराठी, दुसरी इंग्रजी आणि तिसरी हिंदी असणार आहे आणि ती सक्तीची असणार आहे। त्यानंतर इतर माध्यमाच्या ज्या शाळा आहेत, तमिळ असेल, तेलुगू असेल, गुजराती, उर्दू असेल, याच्यामध्ये ती भाषा पहिली आहे, इंग्रजी भाषा आहे आणि मग मराठी आहे। म्हणजे मराठी भाषेला या राज्यामध्ये पहिली भाषा म्हणून स्थान मिळण्यासाठी 1960 पासून आतापर्यंत आपण 65 वर्ष केवळ कागदी घोडे नाचवतो आहोत। म्हणजे दोन वेगवेगळ्या सरकाराने, आधी उद्धव ठाकरेंच्या सरकारने, मग एकनाथ शिंदेंच्या सरकारने आणि आता फडणवीसांच्या सरकारने मराठी सक्तीच्या बद्दल कायदा करू, नाही मराठी सक्ती केली तर बघून घेऊ, अशा प्रकारच्या वल्गना सगळ्यांनी केल्यात। पण आजही CBSE, ICSE, IG, IB या सगळ्या बोर्डांमध्ये मराठी सक्तीचं आहे का? असलं तर ते कितव्या वर्षापर्यंत आहे? ग्रेडिंग आहे का मार्क आहेत? आणि तिथले जे अमराठी पालक आहेत ते आम्ही महाराष्ट्रात राहिलो तरी मराठी कशाला शिकायचं? मराठी ही कामगारांची भाषा आहे, मराठी ही मोलकरणींची भाषा आहे। या प्रकारची भाषा या भाषावार प्रांतरचनेच्या राज्यामध्ये आपण एकीकडे सहन करतो आणि दुसरीकडे हिंदी सक्तीची करताना मात्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात संपर्क भाषा पाहिजे। राज्याचे एक मंत्री ज्यांनी वाचन स्वतःचं वाढवलं पाहिजे ते असं म्हणतात की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्यासारखे जे असे सोडलेले लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मराठीच्या आग्रहापासून लोक माघार घेणार आहेत। म्हणजे हिंदीची सक्ती करण्याची आणि महाराष्ट्राचं गायपट्ट्यामध्ये आणि शेणपट्ट्यामध्ये रूपांतर करण्याची 100% जबाबदारी पाशवी बहुमतवाल्या लोकांनी घेतलेली आहे। आता यातलं शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्र बघितलं तर 3 भाषा शिकवायच्या, सक्तीने शिकवायच्या, तर कुठला तरी एक विषय काढून टाकावा लागणार। मग तुम्ही काय काढाल? पालक नक्कीच म्हणतील की बाबा विज्ञान गणिताशी संबंधित असलेला अगदी किरकोळ विषय हलवता कामा नये। म्हणजे धक्का कशाला बसतो? तर सामाजिक शास्त्रांना बसतो। मग तो सामाजिक शास्त्रांना धक्का बसलेला चालतोच आहे आपल्याला, कारण सामाजिक शास्त्रांना धक्का बसला तरी आपलं सगळं ज्ञान व्हॉट्सॲप विद्यापीठातनं येतं आहे। गेल्या 10 वर्षामध्ये वाचलेली पुस्तकं, वाचलेले लेखन, केलेला अभ्यास याच्या पलीकडे अत्यंत उथळ पद्धतीनं सगळ्या आयुष्याचा विचार करणारी एक प्रकारची इकोसिस्टम आपण बनवली आहे। हा जो 1ली ते 5वी पर्यंतचा हिंदीच्या सक्तीचा निर्णय आहे हा उत्तर भारतीय जे मुंबईत, ठाण्यात, पालघरमध्ये, रायगडमध्ये, कोकणात, महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अक्षरशः बिळात शिरल्यासारखे पसरलेले आहेत। रोजगाराची गरज आहे का? गरज आहे, पण रोजगाराची जर त्यांना गरज असेल तर इथे आल्यानंतर तुमची भाषा शिकणार नाही, तुम्ही असं वागता कामा नये। अशा प्रकारचा माज ठाण्यात, कल्याण, डोंबिवलीमध्ये, घाटकोपरमध्ये लोक करतात आणि या माणसांची भाषा तुम्ही सक्तीची करता। याचा अर्थ असा आहे की उत्तर भारतीय लोकांना इथे आणून वसवायचं आणि त्यांना रोजगार हमी योजना निर्माण करून द्यायची, 1ली ते 5वी पर्यंत हिंदी सक्तीचं करून, अशा प्रकारचा पूर्ण कार्यक्रम। म्हणजे ते दादा भुसे हे मला वाटतं की त्यातले बळी आहेत। त्यांच्या खात्याने घेतलेला जो निर्णय आहे तो दादा भुसेंनी आधी पाहिला होता का नाही मला माहीत नाही, पण जी सुकाणू समिती आहे त्यात रमेश पानसेंसारखा माणूस आहे, त्यांनी थेटपणाने त्याचा विरोध केला आहे। जर सुकाणू समितीने हे नवीन शैक्षणिक धोरण ठरवलेलं असेल आणि सरकारने त्यांच्याशी चर्चा केलेली असेल तर ह्या जसं CBSEच्या पद्धतीने आम्ही शाळा चालू असं आता सरकार सांगतंय। म्हणजे उन्हातान्हात मुलं तिथे आजारी पडत आहेत आणि त्या उन्हातान्हात तुम्ही शाळा का चालवताय? तर तुम्हाला असं वाटतं की शिक्षक त्यांची कामं करत नाहीत। शिक्षक कामं करत नसतील तर शिक्षकांना त्यांची कामं करण्यासाठी जनगणनेपासून टॉयलेटच्या मोजणीपर्यंत जी कामं तुम्ही त्यांना देता त्यातनं बाहेर काढा आणि त्यांना शिकण्यासाठी मोकळा वेळ द्या। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, नोकरशहांनी नाही ठरवायचं
एखादा शिक्षण आयुक्त असेल, एखादा शिक्षण सचिव असेल, तो GR काढणारा उपसचिव असेल, हे शिक्षणाचं काम करणारे प्रशासक आहेत, शिक्षणातले तज्ज्ञ नाहीत, मानसशास्त्रज्ञ नाहीत. या मंडळींनी मुलांची घुसमट कशात होते याचा विचार नाही करायचा. या लोकांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ते फॅसिलिटेटर्स आहेत. तुम्ही आत्ता म्हटलात की उत्तर भारतीयांच्या रोजगाराची महाराष्ट्रात सोय व्हावी याकरता ही हिंदी भाषा सक्ती केली जाते. हा अगदी प्युअरली पॉलिटिकल स्टँड आहे, ही एक राजकीय दृष्टी ठेवून अंमलबजावणी केलं जाणारं धोरण आहे मनश्री, की शिक्षण ही राजकीयच कृती आहे. म्हणजे आपल्याकडे जे लोक म्हणतात ना शिक्षणाला राजकारणापासून दूर ठेवा, ते लोक मूर्ख किंवा बावळट आहेत. शिक्षणामध्ये राजकारण असतंच. आणि गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला दिसेल की प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपली माणसं घुसवणं आणि आपला विचार घुसवणं हे घडतं आहे. त्यामुळे आता जर 1ली ते 5वीची सक्ती झाली तर आत्ताच ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जिथे CBSE टाईपच्या शाळा आल्यात तिथे तालुक्याच्या पातळीवर असे बोर्ड लागतात की केरळमधून आलेले इंग्लिश बोलणारे शिक्षक या शाळेमध्ये मिळतील. तुम्ही चेक करा तालुक्यांच्या शहरामध्ये. जर CBSEच्या तालुक्याच्या पातळीवरच्या शाळेमध्ये केरळमधून आणलेले इंग्रजी बोलणारे शिक्षक आहेत अशी जाहिरात केली जाऊ शकते, तर मुंबई, ठाणे आणि इतर सगळ्या भागामध्ये आज उत्तर भारतीय ही एवढी मुजोर अशा प्रकारचा दबाव गट आहे की हे लोक म्हणजे आता मराठी लोक पण हिंदी शिकलेत. कारण महाराष्ट्रातले लोक हे सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला असं वेळी अवेळी म्हणणारे मूर्ख लोक आहेत. हिमालयाला तुमच्या मदतीची गरज आहे का हे तुम्ही आधी विचारा आणि मग त्याच्या मदतीला धावून जा, नाहीतर तुम्ही हिमालयाचे नोकर व्हाल. आज आपण हिमालयाचे आणि गायपट्ट्याचे नोकर आहोत. उद्या म्हणजे आता असं झालंय की इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये ते म्हणतात मराठीतनं BEd केलं असेल तर घेणार नाही. उद्या हिंदी शिकवण्यासाठी हे लोक असं म्हणतील की मराठी ज्यांची मातृभाषा आहे आणि हिंदीतनं जे हिंदी विषय घेऊन जे पदवीधर झालेत ते आम्हाला नको, आम्हाला हिंदी मातृभाषा असलेले आणि हिंदीतनं BEd झालेले, हिंदीतनं MAd झालेले लोक पाहिजेत. आणि यांचा दबाव ऐकून आपले राजकारणी, सर्वपक्षीय राजकारणी इतके लाचार आणि हुजरे आहेत की हे लोक हे सगळं मान्य करतील आणि उत्तर भारतीयांचा, राज ठाकरेंनी मागे एकदा शब्द वापरला होता, यांचे मतदारसंघ मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यामध्ये होतील आणि एका टप्प्याला MMR भागाचं एखादं वेगळं राज्य काढावं असा जर विचार त्याच्यामध्ये तयार झाला, जो आत्ताच लोकांच्या मनात सुप्तपणाने आहे, जैन मारवाड्यांच्या मनात सुप्तपणाने आहे, उत्तर भारतीयांच्या मनात सुप्तपणाने आहे, पण अजून त्यांची बोलायची हिंमत झालेली नाही. तर जर 1लीपासून 5वीपर्यंत हिंदी सक्ती केल्याने मोठ्या प्रमाणात हिंदी व्हिजिबली वाढली समाजामध्ये, तर मराठी बोलणारे आणि हिंदी बोलणारे असं द्वैभाषिक MMRचं राज्यसुद्धा निर्माण होण्याची शक्यता इथं आहे. त्यामुळे हे केवळ शैक्षणिक शासन निर्णयाचा भाग नाही, हे व्यापक हिंदुस्थानचं संघ परिवाराचं कथन महाराष्ट्रामध्ये आणखी खोल रुजवणं हाच त्याचा हेतू आहे. आणि हे कळलेला एकमेव शहाणा माणूस स्टॅलिन हा आहे. त्याला हे कळलं आहे की त्रिभाषा सूत्र महाराष्ट्राच्या पोटात, देशाच्या राज्यांच्या पोटात खुपसणं हे NEPची भूमिका आहे. त्यामुळे स्टॅलिनने जे म्हटलं आहे तीच भूमिका महाराष्ट्राची असली पाहिजे. त्रिभाषा सूत्रापासून मुक्त होऊन आपण मराठी आणि इंग्रजी ह्या द्विभाषा सूत्राकडे गेलं पाहिजे. आणि कामकाज की हिंदी जी स्वातंत्र्यानंतर काही काळ शिकवली जात होती तेवढ्या पुरतं हिंदी 5वी आणि 6वीला किंवा 7वी आणि 8वीला ते सुद्धा वैकल्पिक स्वरूपात ठेवलं पाहिजे. याच्या पलीकडे हिंदी शिकवण्याची जबाबदारी सिनेमे आणि नेटफ्लिक्सने घेतली आहे. असे बरेच मराठी लोक आहेत ज्यांना असं वाटतं की आपण राजापेक्षा राजनिष्ठ असलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांचं मराठीवरचं प्रेम हे हिंदीवरच्या प्रेमाशी तुल्यबळ आहे. आणि मग माय पण राहो, मावशी पण राहो असं 2 दगडांवर पाय ठेवून राहिलात की तुम्ही एवढ्या जोरात आपटाल की तुम्हाला झालेल्या वेदना तुम्हाला बोलूनही दाखवता येणार नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या दुटप्पी माणसांपासून दूर राहणं हा पुढच्या आंदोलनाचा भाग असला पाहिजे.
मात्र या सगळ्या विषयामध्ये राज ठाकरे यांनी ठळक आणि स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी असंही म्हटलेलं आहे भूमिका घेताना की संघर्ष अटळ असेल, जर हा मुद्दा ताणला गेला तर आम्ही दुकानांमध्ये हिंदी पुस्तकं विकू दिली जाणार नाही आणि शाळांमध्ये देखील ती वाटू दिली जाणार नाही. तर त्यांची ही भूमिका म्हणजे खळखट्याची ही भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? कुठल्या पद्धतीने याचा विरोध व्हायला हवा? राज ठाकरेंनी त्यांचं जे पत्र लिहिलं आहे त्यांच्या सोशल मीडियावर, समाज माध्यमावर, त्याच्यात त्यांनी खळलं खटाक करू असं म्हटलेलं नाही आहे. ते तुम्ही सगळ्या मंडळींनी माध्यमातल्या त्यांचं इतकं वाक्य लोकप्रिय केलं आहे की त्यांच्यापेक्षा तुम्हीच लोक ते जास्त वापरता अनेकदा. पण राज ठाकरेंची ही भूमिका स्वागतार्ह आहे. फक्त सरकारमधला एखादा मंत्री त्यांना भेटायला आला आणि यानंतर एखादं स्नेहभोजन झालं तर राज ठाकरेंनी त्यांची भूमिका बदलू नये, एवढीच भाषेच्या चळवळीतला एक छोटा कार्यकर्ता म्हणून मला वाटतं. त्यांची भूमिका योग्यच आहे. 2006 साली जेव्हा राज ठाकरेंनी महाराष्ट्र धर्माची भूमिका मांडली होती ती योग्यच भूमिका होती. पण ती भूमिका, त्यांची ब्लूप्रिंट, तेही अतिशय चांगलं डॉक्युमेंट आहे. किंबहुना 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओची जी सुरुवात केली तीही अत्यंत सुंदर गोष्ट होती. त्या भूमिकेवर जर ते ठाम राहिले असते तर मवियाच्या प्रयोगाच्या अगोदर राज ठाकरेंची ताकद महाराष्ट्रात दिसू शकली असती. पण ते त्यांच्या भूमिका बदलतात. त्यांच्या भूमिका इतक्या वेगाने बदलत आहेत की त्यांची विश्वासार्हता शरद पवारांच्या विश्वासार्हतेपेक्षा सुद्धा लोकांना कमी वाटते. या बाबतीमध्ये राज ठाकरेंनी ते करू नये, कारण त्यांची जी कोर कॉन्स्टिट्युएन्सी आहे ती मराठी माणसांची आहे. त्यांनी हे भोंगे आणि मुसलमान हे त्यांनीच नव्हे, उद्धव ठाकरेंच्या पक्षाने सुद्धा आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हिंदू आहोत हे सांगण्याच्या धंद्यातनं पूर्ण बाहेर पडावं. शरद पवारांच्या पक्षाने आणि अजितदादांच्या पक्षाने सुद्धा हे लक्षात घ्यावं की ते प्रादेशिक पक्ष आहेत आणि प्रादेशिकच त्यांना राहायचं आहे. त्यांना कोणी दादांचा पक्ष नॉर्थ ईस्टमध्ये आहे म्हणून त्यांना कोणी विचारत नाही. हे प्रादेशिक पक्ष आहेत. मराठी भाषा जगवणं हे तुमच्या निवडणुकीतल्या यशासाठी सुद्धा आवश्यक आहे. अशीच परिस्थिती राहिली तर 10 वर्षांनी तुम्हाला तुमच्या मतदारांना हिंदीत आवाहन करावं लागेल. इतकी लाजिरवाणी परिस्थिती येणार आहे. अशी लाजिरवाणी परिस्थिती जर मराठी पुढाऱ्यांना नको असेल तर त्यांनी कधीतरी स्वतःचा जो सत्सद विवेक त्यांनी पूर्णतः हजारो मैल खाली कोंडून ठेवलेला आहे तो सत्सद विवेक जरा बाहेर काढावा. हे राज्य मिळवण्यासाठी लोकांनी का स्वतःचा जीव धोक्यात घातला ते पाहावं. कधीतरी प्रबोधनकारांना, अत्र्यांना, वारा कोठारींना, SM जोशींना आठवून बघावं आणि मग आपण मराठीचा गळा कसा घोटतो आहोत हे पाहावं. मला वाटतं एवढा जरी तत्वविवेक त्यांनी केला तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतील. नुकतंच एक स्नेहभोजन पार पडलं आणि त्यानंतरच हा GR आलेला आहे. ज्यांच्यासोबत त्यांचं स्नेहभोजन पार पडलं त्या एकनाथ शिंदेंच्याच पक्षाच्याच नेत्याच्या, त्यांच्याच मंत्र्यांच्या विभागाचा हा निर्णय आहे. त्यामुळे याकडे आता कसं बघताय? राज ठाकरेंकडनं तुम्ही जी अपेक्षा व्यक्त करताय पूर्तता होईल अशी खात्री वाटते? काय आहे मनश्री, काही लोकांनी असं म्हटलंय की ही नुरा कुस्ती आहे. ही नुरा कुस्ती आहे म्हणजे काय की सरकारने निर्णय घ्यायचा मराठी विरोधी, राज ठाकरेंनी भूमिका घ्यायची मराठीच्या बाजूची आणि म्हणजे उत्तर भारतीयांची मतं शिंदे आणि भाजपच्या मंडळींना मिळतील. मराठी लोकांची मतं जी उद्धव ठाकरेंकडे आहेत काही प्रमाणात ती राज ठाकरेंकडे सरकतील. हा जुना गेम आहे. म्हणजे हा गेम अशोक चव्हाणांनी खेळून झालेला आहे. म्हणजे राज ठाकरेंच्या उदयाच्या वेळेला जी काही आंदोलनं त्यांची झाली, उत्तर भारतीय टॅक्सीवाले, पाणीपुरीवाले, आणि जी हजारो वेळा मराठी वाहिन्यांनी पण दाखवली, हिंदी वाहिन्यांनी पण दाखवली, या अशा प्रकारची ही नुरा कुस्ती असेल का? असू शकेल. कारण कोणतंही स्नेहभोजन म्हणजे असा कोणताही पदार्थ नाही आहे की ज्याचं आतिथ्य घेण्यासाठी शिंद्यांना राज ठाकरे यांच्या घरी यावं लागेल. राज ठाकरे हे चांगले होस्ट असतीलही, पण हे अशा प्रकारची स्नेहभोजनं आणि त्याच्यानंतर होस्टने आणि आलेल्या पाहुण्याने बाहेर येऊन असं म्हणणं की आम्ही काहीच चर्चा केली नाही, याचा अर्थ तुम्ही ज्यांच्यासाठी बोलताय ते सगळे लोक तद्दन मूर्ख आहेत असं तुम्ही मानता. त्यामुळे या प्रकारच्या भेटीत राजकारण आहेच. पण या प्रकारच्या भेटीत जर समजा राजकारण असेल आणि त्यातनं हे ठरवून घडत असेल, म्हणजे यांनी यांचा पाठिंबा मिळवायचा, त्यांनी त्यांचा पाठिंबा मिळवायचा, तर मला असं वाटतं की लोकांनी हेही राजकारण आहे अशी एक शक्यता गृहीतच धरावी. म्हणजे हे शिंदेंनीच इन्स्टिगेट केलं असेल, हे फडणवीसांनी केलं असेल आणि राज ठाकरे त्या सगळ्या खेळामध्ये जाणीवपूर्वक सहभागी झाले असतील, अशी जर कोणाच्या मनात शंका असेल तर ती त्यांनी लगेच काढून टाकायची गरज नाही. ज्याला इंग्रजीमध्ये आपण ट्रस्ट बट व्हेरीफाय असं म्हणतो, विश्वास ठेवा पण खातर जमा करून घ्या.
महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांच्या हेतूबद्दल खातरजमा केल्याशिवाय काही विश्वास ठेवण्याची सध्या वेळ राहिली नाही, कोणत्याही पक्षाचा पुढारी असला तरी. त्यामुळे तू म्हणतेस तसं जर हा स्नेहभोजनाचा डेझर्टचा भाग असेल तर 4 एक दिवसांनी, 8 एक दिवसांनी, 15 एक दिवसांनी बाहेर येईलच. कारण आतापर्यंत सगळे बोललेत, दादा भुसे बोललेले नाही आहेत. आणि दादा भुसे हे काही जनसामान्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध नाही आहेत. दादा भुसे हे एका अर्थाने शिस्तबद्ध सैनिक होते, आधी उद्धव ठाकरेंचे, आता एकनाथ शिंदेंचे. किंबहुना त्यांना जे बरं खातं मिळालं ते सुद्धा शिस्तबद्ध राहण्याचं पारितोषिक म्हणूनच मिळालेलं आहे. ते काही शिक्षण तज्ज्ञ आहेत म्हणून मिळालेलं नाही. त्यामुळे दादा भुसे आता बोलतील, पण ते कधी बोलतील, वरचे तिघे काय म्हणतात ते पाहतील, त्याच्या मागचे प्रेशर ग्रुप काय म्हणतात ते पाहतील. आणि कदाचित अशी शक्यता आहे की 1-2 दिवसांनी हा निर्णय फिरवायचाच असेल तर संघाचीच एखादी संघटना असं म्हणेल की हे आम्हाला अजिबात चालणार नाही. शिंदेंचीच एखादी उपसंघटना आंदोलन करेल आणि तो GR जाळून टाकेल. आणि मग बाकी सगळ्यांनी केलेले प्रयत्न बाजूला ठेवून आमच्याच पक्षामध्ये असं मत पडलं आणि व्यापक जनहिताचा विचार करून आम्ही मागे येतो असं सरकार म्हणेल. आता ते रेखावार नावाचे जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी असं म्हटलं की आम्ही हे मागे घेणार नाही. मला असं वाटतं की शिक्षण आयुक्त जे आहेत हे प्रशासक आहेत, ते IAS आहेत. त्यांनी शिक्षणाच्या प्रशासनाचं काम पाहावं. पहिली भाषा कोणती चांगली, दुसरी भाषा कोणती चांगली, कुठल्या पुस्तकात काय, त्यांनी टेंडरिंग बघावं आणि प्रामाणिकपणे बघावं. पण त्याच्या पलीकडे जाऊन पुस्तकात काय शिकवलं जावं, कंटेंट कुठला असावा, इतिहासाच्या पुस्तकात काय असावं नसावं, भूगोलात काय असावं नसावं, या प्रकारची उठाठेव मंत्रालयात बसलेल्या आणि पुण्याच्या शिक्षण आयुक्तालयात बसलेल्या लोकांनी करू नये. हे त्यांचं काम नाही, तो त्यांचा एरिया ऑफ एक्सपर्टीज नाही. ज्यांना ते कळतं त्यांना ते करू द्यावं, किंवा म्हणजे किमान ज्यांना कळतंय त्यांच्या कामात हस्तक्षेप न करणं एवढीच महाराष्ट्राच्या मराठी शिक्षणाबद्दल त्यांनी मिनिमम करायची गोष्ट आहे. याच्या पलीकडचा शहाणपणा ते करतात तेव्हा असे GR निघतात. शेवटचा प्रश्न की विरोध तर आहेच, आपल्यासोबतच इतर 8 संघटनांनी विरोध केलेला आहे. विशेषतः सुकाणू समितीतले जे सदस्य आहेत रमेश पानसे, त्यांनी तर उघडपणे विरोध जाहीर केलेला आहे. आणि एकमेव राजकीय पक्ष मनसेने आपली कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. हे जे विरोध करणाऱ्या संघटना आहेत, तुम्ही राज ठाकरेंशी चर्चा करणार का? कारण एकंदरीत साधर्म्य आहे भूमिकांमध्ये. आणि जर हिंदी भाषा सक्ती नको असा जर एक प्रेशर ग्रुप तयार करायचा असेल किंवा तशी आवाजाला बुलंद करायचं असेल तर राजकीय पाठिंब्यासाठी या संघटना राज ठाकरेंशी चर्चा करणार का? असं आहे की आम्ही नागरी समाजातली चळवळ आहोत. मराठी अभ्यास केंद्र, मराठी शाळा आणि इतर सगळे गट. राज ठाकरेंना आम्ही वेळोवेळी भेटलेलो आहोत. म्हणजे मराठीच्या आंदोलनासाठी जसं आम्ही उद्धव ठाकरेंना भेटलो, शरद पवारांना भेटलो, तसं मी स्वतः 4-2 वेळा राज ठाकरेंना भेटलो आहे. पण 2019च्या नंतर राज ठाकरेंच्या भूमिका ज्या पद्धतीनं बदलत आलेल्या आहेत, मी भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे पण माझी एक राजकीय भूमिका आहे. त्यामुळे आम्ही काम करणारे जे नागरी समाजातले लोक आहोत आम्ही एकत्र येऊ. म्हणजे असं काही राज ठाकरेंनी आम्हाला बोलवावं मगच आम्ही जाणार आहोत असं काही नाही. पण आम्ही आत्ता नागरी समाजातल्या चळवळी म्हणून आमचं म्हणणं एका व्यासपीठावर येत्या 8 एक दिवसामध्ये मांडू. जर सरकारला अक्कल असेल, कॉमन सेन्स असेल तर त्याच्या अगोदरच ते परत घेतील आणि या प्रकारचा वितंडवाद होऊ देणार नाहीत. पण त्याच वेळेला मला असं वाटतं की राज ठाकरे पण त्यांच्या लोकांशी बोलत असतील. आणि सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे, त्यांनीही भूमिका घ्यायला पाहिजे. त्यांनी पण कातडी बचावपणा करून मराठी टिकली पाहिजे, मग हिंदीचं बघू. अरे तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर विचारतं कोण? हेच पवारांच्या पक्षालाही लागू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी ज्यांना थोडाफार जनाधार आहे त्या सगळ्यांनी मराठीच्या बाजूने आलं पाहिजे. नागरी समाजातल्या चळवळी आमच्यासारख्या ज्यांची ताकद मर्यादित आहे, राजकीय पक्ष ज्यांची ताकद अधिक आहे, हे सगळे लोक एका व्यासपीठावर येतील. यासाठी जे काही समन्वयानं काम करावं लागणार आहे ते आम्ही मराठी अभ्यास केंद्र म्हणून करू. आणि इथे मला असं वाटतं की हा जीवनमरणाचाच प्रश्न आहे. तुम्ही कालपासून फेसबुकवर लोकांचं जर पाहिलं तर महाराष्ट्र धर्माचा, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि लोक याच्याकडे फार आतून पाहतात. आता लोकांचा जो राग आहे, लोकांचा जो उद्वेग आणि संताप आहे तो राजकीय वर्गाला कळतो का हे बघावं लागेल. म्हणजे तो जर कळला तर मुख्यमंत्र्यांनी काल केलेलं विधान त्यांना गिळावं लागेल, मागे घ्यावं लागेल. एकीकडे मराठी अभिजात भाषा आणि दुसरीकडे हिंदी भाषा सक्ती, यावर सुद्धा मराठी जनांच्या मनामध्ये राग आहे. असं आहे की मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो निवडणुकीच्या तोंडावर मिळाला, बरोबर. त्यानंतर 2-3 महिने ते पत्रच निघालं नाही. मग मराठी भाषा विभागाचे मंत्री दिल्लीला गेले आणि ते म्हणाले की ते पत्र आम्ही काढून आणलं आणि ते त्याच तारखेचं पत्र आहे.
आता पत्रकारांनी पण हा प्रश्न त्यांना विचारला नाही की जर ते पत्र त्याच तारखेचं होतं तर सरकारच्या वेबसाईटवर ते पत्र त्या दिवशी का नाही आलं? ते पत्र आणण्यासाठी फिजिकली राज्याच्या मंत्र्यांना का जावं लागलं? कारण ती त्यांच्या दृष्टीने एक फोटो ऑप आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही. प्रत्येक मंत्र्यांना वाटतं की आपलं गुडविल तयार झालं पाहिजे. पण इथून तुम्ही जाऊन नोव्हेंबरचं परिपत्रक फेब्रुवारीमध्ये आणावं, इतका केंद्र सरकारचा इलेक्ट्रॉनिक कारभार हळू आहे का? राहिला प्रश्न अभिजात झाल्यावर किती पैसे मिळणार, ते सगळ्या माध्यमांनी सुद्धा जो काही जय जयकार केला होता की आता सगळं मराठीचं छान होणार, 2-3 वर्ष तुम्ही थांबा. मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर कन्नड, तमिळ आणि तेलुगूला किती पैसे मिळालेत ते संसदेच्या वेबसाईटवर आहे. 2 ते 5 कोटी रुपये मिळवताना लोकांना नाकीनऊ आलेलं आहे. आपण तर जास्त आळशी लोक आहोत. त्यामुळे आपल्याला किती मिळतील ते यथावकाश कळेल. तोपर्यंत मराठी समाजाचा कंड शमणार नाही. आता जे मराठी समाजाचं मानवी असं एक उत्थान झालं आणि आपल्याला वाटतं आता सगळे प्रश्न संपले, ते मराठी लोकांना पण ही एक अद्दल घडण्यासाठी अभिजात मराठीचा दर्जा मिळणं आवश्यकच होतं. या पार्श्वभूमीवर ज्या भाषेला तुम्ही अभिजात, हिंदी तर अभिजात पण नाही आहे, हिंदी तर अगदी नवी भाषा आहे. म्हणजे जी भाषा तुम्ही अभिजात करता तिला तुम्ही 5-10 कोटी देत नाही आणि हिंदी दिन साजरा करण्यासाठी तुम्ही शेकडो कोटी रुपये देता, हिंदीची सक्ती करता. मग तुम्ही असं तरी म्हणा की मराठी ही अभिजात असली तरी बिनकामाची भाषा आहे आणि हिंदी ही अभिजात नसली तरी आमच्या हिंदी हिंदू हिंदुस्तान नॅरेटिव्हची भाषा आहे. कारण ते तसंच आहे. जोपर्यंत संघ परिवार या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे आणि जोपर्यंत त्यांचं विद्वेषपूर्ण आणि विघटनकारी राजकारण देशाच्या केंद्रस्थानी आहे, हिंदीचा वापर आणि हिंदीची सक्ती यासारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा येतच राहणार आहेत. मराठी माणसांचे डोळे कधी उघडणार? म्हणजे पूर्णतः आता महाराष्ट्र थांबणार नाही आहे ना. म्हणजे महाराष्ट्र न थांबता गुजरातमध्ये जाणार आहे का उत्तर भारताच्या गायपट्ट्यात जाणार आहे, एवढं आपल्या लोकांनी ठरवायचं. हिंदी सक्ती हे ते महाराष्ट्र थांबणार नाही या प्रकारच्या मेकॅनिझमचं पहिलं उदाहरण आहे. पाशवी बहुमत असलेल्या लोकांकडे 5 वर्ष आहेत. हवे ते बदल ते करतील, मराठी लोकांच्या मुंड्या मुरगळतील, ते मराठी लोकांना चालणार आहे असं त्यांनी त्यांच्या वागण्यातनं दिसतंय. खूप रट्टे खाल्ल्यावर मराठी माणसं शहाणी होतील. मराठी भाषेचं काम करणाऱ्या लोकांना, राजकीय पक्षांना थोडाफार कॉमन सेन्स येईल, एवढी एकच आशा मला ह्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जो राग निर्माण झाला आहे ना, त्यातनं एवढंच वाटतं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या लेवलचा नाही पण 1% तरी राग आपल्या लोकांना अजून येतो आहे. म्हणजे अगदीच आपली लाज पूर्ण मेलेली नाही आणि ज्याची लाज त्याचाच माज असं आपलं अगदीच 1000% झालेलं नाही, एवढाच फक्त दिलासा आहे. तुम्ही म्हणलात की एका वेगळ्या व्यासपीठावर आम्ही सगळ्या संघटना एकत्र येऊन नागरी चळवळीतल्या व्यापक जनआंदोलन किंवा अशा पद्धतीची कुठली चळवळ या विरोधात विचारणा करतायत की हे सगळं आपण एकत्रितपणे केलं पाहिजे. आता आम्ही फक्त एकमेकांशी अनौपचारिकरित्या बोलतो आहोत. सगळे कार्यकर्ते एकमेकांशी बोलतील आणि आत्ता सध्या आमच्या दृष्टीने या निर्णयाचे धोके सर्व पातळ्यांवर, सर्व माध्यमातनं, आमच्या वैयक्तिक समाज माध्यमातनं आणि माध्यमांमधनं लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करतो आहोत. ते करत असताना आणखी काही नवं जर घडलं, एखादं समान विचाराचं व्यासपीठ करायचा प्रयत्न झाला, म्हणजे तसा प्रयत्न मनश्री तुला आठवत असेल मराठीच्या भल्यासाठी नावाचा मधु मंगेश कर्णिकांनी पण केला होता. पण त्यातनं फक्त मधु मंगेश कर्णिकांचं भलं झालं. त्यांना महाराष्ट्र भूषण मिळाला नाही पण विश्वभूषण मिळाला. आता हे लोकांना काय होतं, लोकांना बोलायला ऐकायला आवडत नाही. तेव्हाच मी हे असं म्हटलं होतं की या सगळ्या व्यासपीठाचं प्रयोजन फक्त कोणाच्या तरी प्रतिमा निर्मितीसाठी आहे. मराठीच्या भल्यासाठीचे लोक आम्ही सगळे तेव्हा फडणवीस साहेबांना, ते मुख्यमंत्री होते, तावडेंना, शेलारांना भेटायला गेलो आणि ते तिथं असं म्हणाले की आम्ही हस्तांदोलन नाही, लोटांगण घालायला आलो नाही, हस्तांदोलनासाठी आलो आहे असं म्हणून भेटाभेटी झाली. त्यातलं काय घडलं आहे मला तू सांग त्या व्यासपीठातलं. म्हणजे अशा प्रकारचे भाकड, अशा प्रकारची व्यासपीठं निर्माण करण्यापेक्षा थोडा विचारपूर्वक आणि ज्यांची इंटेग्रिटी आणि ज्यांची विचार करण्याची क्षमता अद्याप बाधित नाही आहे अशा लोकांना सोबत घेऊन काम करण्याचा विचार आहे आमचा. नक्कीच. खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीसाठी. तर त्यामुळे मुळातच पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती असू नये असा एक विचार प्रवाह सर्व स्तरातून आता पुढे येतोय. अर्थातच याला राजकीय पाठबळ मिळतंय का आणि नेमका निर्णय काय घेतला जातोय याकडे सगळ्याच नागरी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, चळवळकर्त्यांचं लक्ष आहेच आणि त्याच दृष्टीने आता सावधपणे पुढील पावलं आपण टाकली पाहिजेत असं मत आता दीपक पवार व्यक्त करतायत. कॅमेरामॅन मंगेश सह, मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई.